सर म्यूट आहात तुम्ही. आजचे गेस्ट आपल्या सोबत आहेत सत्यप्रकाश तिवारी सर. तिवारी सर जवळकर सर हे HOD स्पोर्ट्स इंडीचं पूर्ण डिपार्टमेंट ते बघत असतात आणि स्पोर्ट्स इंडीच्या फाउंडर आहेत सुप्रिया बडवे मॅम. तर त्या पण लवकरच आपल्याला जॉईन होतील. थोडस डाव्या साईडला सर. काय होत आहे? नाही जितेंद्र राजेंद्र. तिवारी सर स्पोर्ट्स सिटीच्या फाउंडर आणि CEO मिसेस सुप्रिया बडवे मॅम पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मॅम 2020 चा ध्यानचंद पुरस्कार मिळवणारे एकमेव पॅरा बॅडमिंटन प्लेयर आहेत तिवारी. फॅन्टास्टिक. वाव. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. धन्यवाद. आणि आजचा दुग्ध शर्करा योग असा आहे मॅम की पॅरा बॅडमिंटन प्लेयर आज आपल्याला लाभलेले तिथे इंटरव्ह्यू साठी. सोबतच पॅरा ऑलिम्पिक मध्ये फर्स्ट टाइम पॅरा बॅडमिंटन त्यांना प्रवेश म्हणजे पॅरा बॅडमिंटनचा डेब्यूट आहे पॅरालिम्पिक मध्ये. आतापर्यंत पॅरा बॅडमिंटन हा स्पोर्ट्स नव्हता ऑलिम्पिक मध्ये. अरे वा. वाव. आणि कोइन्सिडेंटली आज तोही आज डेब्यू आहे पॅरा बॅडमिंटनचा पॅरा ऑलिम्पिक मध्ये. आणि त्याच धर्तीवर आज पॅरा बॅडमिंटन प्लेयरच आपल्याला लाभलेले आहेत. अरे वा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मग आता ते जाणार आहेत का? म्हणजे नाही ऍक्च्युली ते रिटायर झालेले आहेत बॅडमिंटन म्हणून. अच्छा. ऍज अ प्लेयर ते रिटायर झालेले. अच्छा. व्हेरी नाईस. आपण लाईव्ह जातोय मॅम आता. हो हो. येस येस येस. तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले, जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, 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 स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, आत्मविश्वास आणि आत्मशक्ती ही एक अशी गोष्ट म्हटली जाते की तिच्या पुढे संपूर्ण ब्रह्मांड हे नतमस्तक होत असतं. वास्तविक जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांगता ही फक्त एक शारीरिक स्थिती आहे. दिव्यांग व्यक्ती ही मनाने सुद्धा दिव्यांग असतेच असं कुठेच तुम्हाला आतापर्यंत घडलेलं दिसत नाही. भारतात असे अनेक लोक राहतात की जे शरीराने दिव्यांग आहेत पण मनाने खूप असे बलशाली.
आणि ही अशी लोक जेव्हा काहीतरी करण्याचं प्रयत्न करतात, काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय, आणि त्या निर्णयावरती जेव्हा ते ठामपणे उभे राहून त्या परिस्थितीला सामोरे जातात, त्यावेळेस ते त्या गोष्टींमध्ये 100% यशस्वी होतात. हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. खर तर ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच असे प्लेयर जे काही शरीराने कधी चालू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, पण सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा खूप काहीतरी वेगळं करून जातात आणि त्याची दखल खुद्द इतिहास सुद्धा घेत असतो आणि त्या व्यक्तीचं नाव त्या इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात लिहिलं जात असतं. असंच एक नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलेलं आहे आणि अर्थातच ते नाव म्हणजेच आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय श्री सत्यप्रकाश मातासरन तिवारी सर. तिवारीजींची एक थोडक्यात ओळख करून द्यायची तर सुरुवातीला क्रिकेट ह्या ध्येयाने त्यांना ग्रासलेलं होतं. खरं तर एक मोठं क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत होते, पण अवघ्या 16व्या वर्षी एका रेल्वेच्या दुर्घटनेत त्यांना त्यांचे दोघही पाय गमावे लागले आणि त्यांचं क्रिकेटर होण्याचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न सुद्धा तिथेच थांबलं. परंतु खेळांची नाळ म्हटलं त्यांची कुठेही तुटली नाही. सुरुवातीलाच ऍथलेटिक्स, शॉटपुट, भालाफेक यासारख्या विविध स्पर्धा त्यांनी त्यावेळेस गाजवल्या आणि त्यांना कुठेतरी 2004 मध्ये एक धागा सापडला. तो धागा म्हणजेच बॅडमिंटनचा आणि पॅरा बॅडमिंटन या खेळामध्ये ते ओढले गेले आणि इतके ते त्यात रमले की असंख्य असे मेडल्स त्यांनी मिळवून आणले आणि त्यांच्या ह्याच कामगिरीची दखल घेत त्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पॅरा बॅडमिंटनचा एखादा प्लेयर हा एकमेव प्लेयर असा आहे की ज्यांना ध्यानचंद पुरस्कार मिळालेला आहे. आणि दुसरी विशेष बाब म्हणजे की आजपासून पॅरा ऑलिम्पिकला सुरुवात होते. टोकियोमध्ये जवळपास 7 ते 8 दिवसांची ही स्पर्धा रंगणार आहे. पण जेव्हा आपण पहिल्या स्पर्धेचा ज्यावेळेस विचार करतो तर 1960 मध्ये रोम पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि भारताला 1972 मध्ये पहिलं पॅराऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलं होतं माननीय श्री मुरलीकांत पेटकर सरांनी. हा एवढा इतिहास बहुतेकांना माहिती, पण ह्या पलीकडचा पॅरा ऑलिम्पिकचा इतिहास काय हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे तिवारीजींकडनं. तर सर्वात आधी मी तिवारीजींचं आजच्या कार्यक्रमात संवाद मातीतल्या खेळाडूंचा कार्यक्रमामध्ये मी तिवारीजींचं स्वागत करतो. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि सोबतच स्वागत करतो संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती आणि सोबतच स्पोर्ट्स इंडियाच्या फाउंडर आणि सीईओ मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचं सुद्धा. वेलकम बडवे मॅम. नमस्कार. नमस्कार. आणि स्पोर्ट्स इंडियाचे मुख्य श्री श्रीपाद जवळेकर सर पण इथे आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्पोर्ट्स इंडिया बद्दल थोडक्यात माहिती सांगावी. श्रीपाद सर. धन्यवाद जितेंद्र. मित्रांनो, कोणत्याही खेळासाठी तुम्हाला शारीरिक सोबत मानसिक प्राबल्य बल असणं फार गरजेचं आहे आणि पॅरा ऑलिम्पिक सारख्या खेळामधनं नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या सत्यप्रकाश तिवारी सरांचं मी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहे. स्पोर्ट्स इंडिया गेले 2015 पासून सर क्रीडा क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण घडामोडींना उजाळा देण्याचं कार्य करते. ज्या प्रकाश झोतात नाहीये पण ज्यांचं कार्य, ज्यांचं महत्व हे दैदिप्यमान आहे आणि त्यांना त्यांचं योग्य ते जागा, त्यांची योग्य ती उंची मिळावी यासाठी आमचं सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि पुढेही चालू राहतील. आपल्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांकडून तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावं, प्रेरणा मिळावी व त्याच प्रेरणेतनं त्यांनी क्रीडा क्षेत्रात एक उत्तुंग यश गाठावं ही आमची यामागची उद्देश आहे. स्पोर्ट्स इंडिया ही तरुण, बाल, युवा व वृद्ध सर्व स्तरातल्या युवकांना व सर्व स्तरातल्या व्यक्तींना क्रीडा क्षेत्राकडे प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रीडा हे एक जीवनातला अमूल्य घटक आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, जसं की स्पोर्ट्स इंडिया ही जास्त करून आमच्या
फाउंडर सीईओ माननीय सुप्रिया बडवे मॅडम यांची अशी अपेक्षा आहे की आम्ही स्पोर्ट्स इकोसिस्टीमवर जास्तीत जास्त भर द्यावा, ज्यामुळे की क्रीडा जगताला जे ऑक्सिजनचं काम आहे, मग ते त्यांचं ज्या ज्या गोष्टी लागतात इकोसिस्टीम मध्ये स्पोर्ट्स खेळातल्या, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. क्रीडा जगतातल्या सर्व नावाजलेल्या व्यक्तींना, खेळाडूंना, प्रशिक्षकांना, फिजिओथेरपिस्टला, जे काही इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे, प्रोव्हायडर आहे, ह्या सर्वांना त्यांचं एक नेटवर्क बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला एक उत्तुंग यश मिळावं, स्थान मिळावं, यासाठी आम्ही कार्य करतो. गेले 2015 पासून आम्ही जशी स्थापना झाली आहे स्पोर्ट्स इंडियाची, या क्षेत्रात आम्ही सातत्यपूर्ण काम करत आहोत. आम्ही युवकांना म्हणजे तरुण युवकांना क्रीडा क्षेत्रात लॉकडाऊन मध्ये यावं, त्याच्याशी त्यांची नाळ सुटू नये, यामुळे आम्ही क्विज कॉम्पिटिशन सारखा उपक्रम हाती घेतला. आता आमचा वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स नावाचा एक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही इंग्लिश भाषेतला हा कार्यक्रम घेतोय. त्याच प्रकारे मराठीतनं जे आमचे चाहते आहेत, जे आमचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही खेळ मातीतला ह्या उपक्रमामार्फत आम्ही तुमचं सगळ्यांसमोर आलो आहे. खेळ मातीतला व वर्ल्ड ऑफ स्पोर्ट या व्यतिरिक्त काही तज्ञांचे आमचे इंटरव्ह्यू हे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की बघू शकता. आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, जेणेकरून आम्ही क्रीडा क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण घडामोडींना तुमच्या समोर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि ह्या कार्याला आपलंही आम्हाला सहकार्य लाभावं ही माझी अपेक्षा आहे. नमस्कार, थँक्यू. धन्यवाद श्रीपाद सर. तिवारीजी, मी डायरेक्ट एक महत्वाच्या असा प्रश्नाला हात घालण्यापूर्वी तुमच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो की आजपासून सुरू होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 2 अशा ऐतिहासिक गोष्टींसाठी ओळखलं जाणार आहे. पैकी पहिला विषय म्हणजे की आतापर्यंतच्या पॅरा ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताचा सर्वाधिक खेळाडूंचा अर्थात 54 खेळाडूंचा समूह पहिल्या वेळेस पॅराऑलिम्पिक साठी गेलेला आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य ह्या पॅराऑलिम्पिकचं म्हणजे, आणि खरं तर योगायोग किंवा दुग्ध शर्करा योगच म्हणता येईल, की एक पॅरा बॅडमिंटन खेळाडू आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून इथे लाभले आहेत. आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन ही पहिल्यांदाच स्पर्धा घेतली जाणार आहे. म्हणजेच पॅराऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा हा डेब्यू असणार आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज पुन्हा एकदा सत्यप्रकाशजी आपल्याला लाभले आहेत, तर मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर नमस्कार. सर ज्यावेळेस आपण पॅरा गेम्सचा इतिहासाचा जेव्हा विषय घेतो, तर नेमका ह्या पॅरा ऑलिम्पिकचा इतिहास कुठून सुरू झालाय आणि कसा सुरू होतो? ऍक्च्युली पॅराऑलिम्पिक खेळ हे नंतर आले, पण ह्याच्या अगोदर जे आहे हे जे पॅरा गेम्स होते हे वर्ल्ड व्हीलचेअर गेम्स या नावाने ओळखले जातात. आणि हे वर्ल्ड व्हीलचेअर गेम 1948 मध्ये याचा ऍक्च्युली एक डॉक्टरच होते ब्रिटिश, तर त्यांचा उद्देश असं होतं की एक जे वर्ल्ड वॉर झालं होतं त्याच्या अगोदर, तर त्याचे जे वॉर वेटरन्स होते किंवा स्पायनल इंजुरीचे जे त्यांच्याकडे पेशंट्स होते, तर त्यांच्यासाठी ऍक्च्युली त्यांना एक करायचं होतं की त्यांना हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना एक इन्स्पिरेशन करायचं होतं. आणि त्यांनी त्या माध्यमातून ते वर्ल्ड व्हीलचेअर गेमची एक त्यांची योजना केली. आणि 1948 मध्ये ते लंडन मध्ये स्ट्रोक मेल्डिव्ह मध्ये त्याचा त्यांनी पहिलं हे केलं होतं. आणि ते हळूहळू म्हणजे त्याचा प्रचार हे करून ते 1960ला हे रोम मध्ये जे इटलीमध्ये त्याला पॅराऑलिम्पिकचा नाव दिलं गेलं. आणि तेव्हापासून म्हणजे ऑथोराइज जे पॅराऑलिम्पिक इव्हेंट सुरू झाले ते 1960 पासून. पण ह्याचं म्हणजे व्हीलचेअर इव्हेंट त्याच्यामध्ये कसं होतं की पहिलं फक्त हे व्हीलचेअरचे पार्टिसिपेंट होते ते त्याच्यामध्ये सहभागी होत होते. कारण काय नॉर्मली तेच होते पॅराप्लेजिक पेशंट किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीचे जे पेशंट होते हे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते. त्यांची संख्या थोडी कमी असेल कदाचित त्या टायमाला, म्हणून त्याच्यानंतर हे दुसरे पण जे ऑर्थोपेडिक डिसेबिलिटीचे पार्टिसिपेंट होते त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं.
आणि जे ऑफिशियल ज्याला आपण पॅरालिम्पिक म्हणतो ते खरं आहे की ते 1960 पासून त्याची सुरुवात झाली. म्हणजे हे व्हीलचेअर गेम्स आहे ते 1948 त्यांचा हे पण गुटमॅन म्हणून ते डॉक्टर होते, त्यांनी त्याची सुरुवात केली. सर, थोडक्यात तुमच्याकडनं पॅरा ऑलिम्पिकचा इतिहास आम्ही जाणून घेतला. ह्या पॅरा स्पोर्ट्स मध्ये खूप असा फरक पडत गेला, कालांतराने त्यात बदल घडत गेला आणि या बदल घडण्यासाठी तुमच्यासारखे असंख्य असे खेळाडू सुद्धा यांचा सिंहाचा वाटा ह्यात राहिलेला आहे. तर सर, ह्या निमित्ताने तुमच्या या सिंहाच्या वाटेला स्पोर्ट्स इंडियाकडनं सलाम करता यावा, त्यासाठी एक छोटीशी ध्वनिचित्रफित स्पोर्ट्स इंडियाने तयार केलेली तुमच्या कारकिर्दीवरती. तर आधी ती ध्वनिचित्रफित पाहूयात आणि मग बाकीच्या प्रश्नांकडे आपण वळूयात. सर, टेक्निक. स्वागत. धन्यवाद. सर, सर, खर तर एक छोटा अपघात असो किंवा मोठा अपघात असो, या दोनही गोष्टी जरी विभिन्न असल्या तरी हे अपघात कुठेतरी माणसाच्या आयुष्याला एक वेगळं वळण देत असतात. तसंच काहीसं वळण तुमच्या आयुष्याला मिळालं होतं. ह्या अपघाताकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतात सर? अपघात जेव्हा झाला तेव्हा जसं आपल्याला माहितीच आहे की माझं एक अवघ्या 16व्या वर्षी हे ट्रेन ऍक्सिडेंट झाले आणि नेमकं तो एक वर्ष असा असतो 15-16चा की एक माणूस आपलं एक नवीन आपल्या आयुष्याची एक योजना तयार करतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तर ते एकदम ऍक्च्युली लाईफ मध्ये झिरो झाला, एकदम शून्य निर्माण झाला. पण जे म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर आजच्या टायमाला मी सांगू शकतो की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. कारण काय की मी स्वतः हे कबूल करतो की जर ही परिस्थिती निर्माण झाली नसती तर माझ्या याच्यामध्ये ते जिद्द निर्माण झाली नसती की मला काही करायचंय. आणि त्या टायमाला म्हणजे आजचा परिवेश एक थोडासा म्हणजे दिव्यांगांसाठी तर एक वेगळा निश्चितपणे आहे. पण जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा 1981 मध्ये, तर तेव्हा लोकांच्या भावने समाजाचा आहे ना, दिव्यांग म्हणजे की हा तर काहीच करू शकत नाही हीच भावना होती.
लोकांमध्ये समाजात काय आपली पण लोक जे आपले मित्र किंवा पारिवारिक सदस्य जे असतात त्यांना पण हे होतं की बाबा ह्याला आता आयुष्यभर ह्यांना पोसावंच लागेल. खरं तर त्या टायमाला तसंच होतं, म्हणजे सिच्युएशन तशीच होती. दोन्ही पाया नाही, आता करणार काय हा माणूस. पण ते म्हणतात एक स्पिरिट होती खेळण्याची, जसं की सांगितलं मी पहिलं पण स्कूल क्रिकेट वगैरे खेळत होतो. आणि ह्याच्यानंतर ह्याच जिद्दीने मला, या क्रीडाच्या जिद्दीनेच मला त्याच्या म्हणजे या फील्डमध्ये काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. त्याच्यामध्ये बरेचसे मध्ये मध्ये हॉस्पिटल लाईफ जी होती तिकडून मी थोडासा इन्स्पिरेशन झालो. विशेष करून जे लहान मुलं, त्या टायमाला पोलिओची केसेस होती आपल्या भारतामध्ये, ते लहान लहान मुलांना बघून मला असं वाटलं की अरे बाबा हे तर ह्यांच्यापेक्षा माझी कंडिशन तर कितीतरी चांगली आहे. हे तर विचारातून एकदम नवीन आहे, यांनी काहीच बघितलं नाही आणि ह्या लोकांना असं अपंगत्व आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे इन्स्पिरेशनचं हे आमचे सेनाचे लोक, सैन्याचे, ते काय पुण्यामध्ये आपल्याला माहिती असेल खिडकीमध्ये PRC पॅराप्लेजिक रिहॅब सेंटर आहे. तर तिकडून तिकडचे जे प्लेयर्स होते तेव्हा ते लोक खेळायचे. माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा थोडेफार ते लोक आपले लोकल टुर्नामेंट्स वगैरे ते सर्व पार्टिसिपेट करायचे. तर त्यांना बघून मला पण थोडीशी प्रेरणा भेटली की आपण पण काही करू शकतो या फील्डमध्ये. आणि या फील्डमध्ये मला मोठा जो इंट्रोड्यूस करण्याचा ज्यांना श्रेय जातो ते श्री राजाराम घाट. ते त्या टायमाला म्हणजे त्यांनी 1988 मध्ये इंग्लिश चॅनल स्विम केलेला, ते पण दोन्ही पायांनी पोलिओ. आणि योगायोग असा की ते माझ्याच कॉलनीमध्ये, माझ्या बिल्डिंग मध्ये राहायचे. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी या फील्डमध्ये आलो आणि जे काय थोडीफार माझ्याकडून या देशासाठी, या राज्यासाठी, या क्रीडा माध्यमातून जी सेवा करता आली ती मी करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. खरं तर सर याला थोडाफार हा शब्द खूप लहान ठरेल. खरं तर हा एक खारीचा वाटा नसून सिंहाचा तो वाटा म्हणता येईल की तुमचं जे काही योगदान क्रीडा क्षेत्रासाठी राहिलेलं आहे ऍज अ पॅरा बॅडमिंटन प्लेअर सर. पण जेव्हा तुम्ही पॅरा स्पोर्ट्स कडे जेव्हा वळलात किंवा एखादा कुठलाही खेळाडू जेव्हा पॅरा स्पोर्ट्स कडे वळतो तर त्या पॅरा स्पोर्ट्स मधली प्रमुख आव्हानं कोणते त्याच्या समोर असतात आणि त्याच्यावर कशी मात केली जाऊ शकते? नाही, हे बरोबर आहे. ऍक्च्युली जेव्हा आम्ही या स्पोर्ट्स फील्डमध्ये, मी 1993 पासून आलो. माझा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही म्हणणार हे आता 14 वर्ष गेली कसे, मग हे आपल्याला म्हणजे स्वतःचा ह्याच्या म्हणजे होता पहिला पोटापाणीचा हिशोब होता. तर हे सर्व करण्यामध्ये जे काय वर्ष गेली ती, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की राजारामजीचा त्यांचा गाईडलाईन भेटलं मला. आणि मग मी त्या पिरियडमध्ये एवढे काही इव्हेंट आणि भारतात तर होतच नव्हते. मला देखील ह्याची कल्पना काहीच नव्हती. म्हणजे आता खरं बघायला गेलं तर 1972 साली मुरलीकांत पेडकर साहेबांनी ह्या फील्डमध्ये गोल्ड मेडल घेतलेला. पण त्या टायमाला ह्याची जाणीव मलाच नव्हती. मला वाटतं की देशाच्या बहुतेक असंख्य लोकांना हे माहिती नसेल की पॅरा गेम्स काय होतात. त्या हिशोबाने मला पण ह्याची तर काही विशेष माहिती नव्हती. पण 1993 मध्ये जेव्हा मी थोडासा म्हणजे की चला माझं एक सेल्फ एम्प्लॉईड म्हणून मी एक माझं शॉप ओपन केलं होतं. ते इकडे मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल बेस्ट संस्था जी ट्रान्सपोर्टची कंपनी आहे, त्याच्यामध्ये माझे वडील पण कार्यरत होते त्या टायमाला. तर त्यांच्या माध्यमातून मला त्यांच्या शॉपिंग सेंटरमध्ये एक दुकान भाडं भेटलं. आज पण मी तिकडेच हे करतो, माझं जे काय जनरल स्टोर आहे, फोटो कॉपिंग सेंटर वगैरे आहे. तर हे थोडासा लाईफ थोडीशी सेट झाल्यानंतर मी म्हणलं की बाबा आपण काय उद्देशाने, माझा होता लाईफ मध्ये की एक स्पोर्ट्समॅन, माझी पहिल्यापासून इच्छा होती की आर्मी किंवा म्हणजे अशी संस्थामध्ये किंवा स्पोर्ट्समॅन. तर ते ऍक्सिडेंट नंतर तर हे सर्व संपलेलंच होतं असं. पण हा मार्ग जेव्हा भेटला तेव्हा मी 93 मध्ये आलो. पण ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण माझं असं की या समाजाला रॉंग प्रूव्ह करायचं आणि मला स्वतःला प्रूव्ह करायचं, आपल्या स्वतःला, की मी काही करू शकतो. लोक म्हणतात नाही अरे पाय नाही बाबा, हे काय करू शकत.
हे लोक काय यांना घरीच बसवावं लागेल, यांना कोण मदतीला लागणार. पण त्यांना चुकीचं ठरवायचं होतं, हा उद्देश होता माझा. कारण का ते जसं सांगितलं की त्या टायमाला भारतामध्ये एवढं पॅरा गेम्सला मोटिवेशन नव्हतं, आणि आर्थिक तर स्वरूप तर ते सोडूनच द्या, त्याचा काय सवालच येत नव्हता. पण आता करायचं काय, कुठल्या क्षेत्रात करायचं? तर माझा क्षेत्र होता तो क्रीडा, म्हणून मी हा क्रीडा पकडला, क्रीडा क्षेत्र. आणि 93 पासून मी म्हणजे ते जे काय लोकल किंवा राज्यस्तरीय नॅशनल स्तरावरती जे काय टुर्नामेंट व्हायचे त्याच्यामध्ये मी सहभाग करत गेलो. आणखीन त्याच्यानंतर 1998 बँकॉक एशियन गेम हा माझा पहिला एक आंतरराष्ट्रीय इव्हेंट होता. त्याच्यामध्ये की याच्यामध्ये सिलेक्शन ट्रायल मध्ये माझं सिलेक्शन झाला. आणि जसं सांगितलं की मी पहिला ऍथलेटिक्सच करत होतो, कारण की आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतंच काय हे, आणि याची माहिती पण नव्हती की कुठला गेम होतात याच्यामध्ये. तर आता आमचे ते राजाराम तर स्विमिंग करायचे नाही, ऍथलेटिक्स पण आहे, तर मी ऍथलेटिक्सचा आपला थोडासा नॉलेज होता, शाळेत थोडेफार केलेले, किंवा रनिंग वगैरे, रनिंगचा तर प्रश्न नव्हता. पण त्यांनी सांगितलं नाही, व्हीलचेअर रन आहे, शॉर्टपुट आहे, डिस्कस आहे, ही माहिती भेटल्यानंतर मी ते फील्ड इव्हेंट, कारण काय ते सोपं होतं. आमच्या कॉलनीमध्ये ते प्रॅक्टिस करण्याचं पण, सराव करण्याचं पण एक जागा होती, आणि मी म्हणून त्या फील्डमध्ये हळू म्हणजे प्रयत्न केला, ती प्रॅक्टिस चालू ठेवली. आणि लोकांच्या प्रेमामुळे, आई वडिलांचा आणि थोडीशी आपली मेहनत, त्या आशीर्वादाने बँकॉक एशियन गेम्स मध्ये पण मला मेडल भेटले. आणि तिकडून म्हणजे हा माझी सुरुवात झाली पॅरा इव्हेंट्सची. सर, जसं एक सुरुवातीलाच खरं तर म्हटलं होतं की पॅरा ऑलिम्पिक खरं तर 1960 मध्ये रोम पासून ऍक्च्युअल तो सुरू झाला होता. मग त्याच्या आधीच्या ज्या काही स्पर्धा भरवल्या जात होतात, ज्याला वर्ल्ड व्हीलचेअर गेम्स असं नाव आणि तो ओळखला जात होता, त्या स्पर्धेचं स्वरूप आणि आत्ताच्या स्पर्धांचं स्वरूप याच्यामध्ये नेमका काय बदल होतो? पहिलं सांगितलं, पहिलं ह्या इव्हेंटमध्ये जेव्हा सुरू झाले ते फक्त व्हीलचेअर पार्टिसिपेंट्स होते त्याच्यामध्ये. म्हणजे जे व्हीलचेअर मध्ये बसून खेळणारे खेळ होते तेच खेळले जात होते. आणि त्याच्यामध्ये हे ऍथलेटिक्स आणि स्विमिंग हा एक प्रकार होता पहिल्या सुरुवातीपासून. नंतर त्याच्यामध्ये सर्व इव्हेंट हळूहळू ते इन्क्लूड झाले. जसं तुम्ही सांगितलं की 1960 मध्ये रोम मध्ये याची पॅरालिम्पिकचं हे झालं. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय, त्याच्यामध्ये दुसरे पण कॅटेगरी जे व्हिज्युअली इम्पेअर्ड होते त्यांना पण याच्यामध्ये समावेश केला. आणखीन जे दुसरे पण जे ऑर्थोपेडिक पण हँडिकॅप होते, इतर क्लास हाताने, किंवा आता त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लास, बरेचसे क्लास आहेत आता याच्यामध्ये. ऍथलेटिक्स मध्ये म्हणजे सिटिंग मध्येच तुम्हाला जे व्हीलचेअर कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये 10 कॅटेगरी आहे. स्टँडिंग मध्ये पण तेवढेच बहुतेक. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचा क्लासेस असतात. जसं F51, 52 पासून 57 क्लास आहे ते व्हीलचेअर मध्ये. त्याच्यानंतर स्टँडिंग मध्ये म्हणजे हाताची ज्यांना डिसेबिलिटी असेल त्यांचा वेगळा ग्रुप. हे असं करून म्हणजे त्याचा एक मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार करत ते हळूहळू विस्तार केले. पहिले मला वाटतं 3-4च इव्हेंट याच्यामध्ये इन्क्लूड होते. ऍथलेटिक्स, स्विमिंग, आणि एक व्हीलचेअर डान्सिंगचा प्रकार होता पहिला, अजून पण आहे. पण असे थोडेच खेळ होते. पण ते हळूहळू एक टाइम नुसार ते सर्व त्याच्यामध्ये सर्व. आणि आजच्या टायमाला त्याच्यामध्ये पॅरा ऑलिम्पिक मध्ये टोटल 28 इव्हेंट आहेत. त्याला पॅरालिम्पिक IPC जी इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी आहे त्यांची मान्यता आहे. आणि या पण आता टोकियोचे जे ऑलिम्पिक होत आहे ह्याच्यामध्ये पण किमान 22 खेळांचा समावेश आहे. ते थोडाफार त्याच्यामध्ये चेंज करत राहतात त्यांच्या अनुसार की कुठल्या इव्हेंटमध्ये इन्क्लूड करायचं आहे किंवा त्याला काढायचं आहे. त्या हिशोबाने आता तर याच्यामध्ये जेवढे नॉर्मल मध्ये खेळले जातात बहुतेक ते खेळ पॅरालिम्पिक मध्ये समावेश आहे. तायकोंडो आहे, तुम्ही आता फुटबॉलचा आहे, ते पण फुटबॉल 7 साईड, 5 साईड, म्हणजे पॅराकोनाईंग सारखे इव्हेंट आहेत. ते जुडोचा आहे, ते ऍज अ व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी आहे. हे सर्व इव्हेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सर,
सुरुवातीला मी उल्लेख केला होता की आत्ताचा जो 2020चा टोकियो इव्हेंट जो असणार आहे पॅराऑलिम्पिकचा, हा 2 गोष्टींच्या दृष्टीने महत्वपूर्ण होता. पहिली गोष्ट म्हणजे की सर्वाधिक खेळाडू भारताकडनं भारताच्या इतिहासात पहिल्यांदा यात सामील होत आहेत. हा पहिला विषय होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅरा बॅडमिंटनचा ह्या इव्हेंटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या दोघं गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला ह्या दोघं घटनांबद्दल तुम्ही काय म्हणा? नाही, आता याच्या अगोदर आता हे तर नक्कीच आहे की म्हणजे आतापर्यंतचा जो आपला ग्रुप आहे तो सर्वात मोठा हे जातोय खेळाडूंचा ग्रुप. 54 लोकांचा ग्रुप आहे आणि ते 9 डिसिप्लिन मध्ये 9 वेगळ्या वेगळ्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करतात. ही पहिलीच वेळ आहे. ह्याच्या अगोदर नॉर्मली जास्तीत जास्त 4 ते 5 याच्यामध्ये पार्टिसिपेंट आपले गेले. त्याच्यामध्ये तेच ऍथलेटिक्स आहे, बॅडमिंटन तर नव्हतं, आता नवीन इन्क्लूड झालाय बॅडमिंटन, आपला ऍथलेटिक्स, स्विमिंग, पॉवर लिफ्टिंग हेच इव्हेंट होते ज्याच्यामध्ये भारताचा सहभाग होता त्याच्या अगोदर. पण ह्यावेळी 9 डिसिप्लिन मध्ये आहे. त्याच्यामध्ये विशेष नवीन जे आहेत त्याच्यामध्ये आर्चरीमध्ये फर्स्ट टाइम टीम जाते आहे आपली, तायकोंडो आहे, पॅरा कोनोइंग आहे, बॅडमिंटन तुम्हाला सांगितलं बॅडमिंटन हा तर पॅरा गेम्स मध्ये फर्स्ट टाइम इन्क्लूडच झाला. तर त्याच्यामध्ये आपले 7 प्लेयर आहे आणि बॅडमिंटनचा खेळाडू असल्यामुळे मला त्यांचा आनंद आहे की या टायमाला फर्स्ट टाइम मला 7 खेळाडूंचं त्याच्यामध्ये हे झालं, ते पात्र ठरले. ते ऑलिम्पिकची जी क्रायटेरिया असते त्याच्यामध्ये तर सर्वात जास्त ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत आपले, 24 खेळाडू याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत. आणखीन यावेळी विशेष म्हणजे या पॅराऑलिम्पिकचा की आतापर्यंत पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण 12 पदक आहेत. आणखी मला असं वाटतंय की हे सर्व मिळून त्याच्यापेक्षा जास्त या इव्हेंटला येतील अशी मी आशा या ऑलिम्पिक साठी ठेवतोय. सर, एक पॅरा बॅडमिंटन म्हणून जो पॅरा बॅडमिंटन खेळाडूंचा जो ग्रुप आता ऑलिम्पिक साठी गेलेला आहे, तर ह्या ग्रुपकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? पॅरा बॅडमिंटनचे जसं सांगितलं मी 7 खेळाडू जात आहेत आणि ते ऑलमोस्ट, कारण काय की मागच्या वर्षी ऍक्च्युली हे आता पहिलं कसं होतं की एक कंट्री वाईज कोटा असायचा पार्टिसिपेशनचा सर्वांना. पण आता ह्याच्यामध्ये पण पॅरा इव्हेंटला लोक म्हणतात अरे हे तर काय ह्याच्यामध्ये एवढा कॉम्पिटिशन, पण पॅरा खेळामध्ये आता एवढं कॉम्पिटिशन आहे की बरेचसे खेळ असे आहेत की त्याच्यामध्ये ते नॉर्मल खेळाडूला पण ते लोक तप देतात. एक स्विमिंग म्हणा किंवा आमचा बॅडमिंटन जो पण खेळ आहे त्याच्यामध्ये जे स्टँडिंग कॅटेगरीचे जे खेळाडू आहेत ते आपल्या नॉर्मल खेळाडूंना पण ते टक्कर देऊ शकतात. या लेवलचे खेळाडू आहेत त्याच्यात. तर आपलं आता म्हणायला गेलं तर बॅडमिंटनचं आहे तर 7 खेळाडू आहेत आणि मला 5 ते 6 कमीत कमी 5 ते 6 पदक त्यांच्याकडून अपेक्षित आहे. कारण काय हे जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये सर्व खेळाडू आपले म्हणजे वर्ल्ड रँकिंगच्या 1 ते 3च्या ह्याच्यामध्ये येतात. प्रमोद भगत आहे तो STL 3 मध्ये खेळतात, ते वर्ल्ड नंबर 1 आहे. दुसरा तरुण ढिल्लोन आहे, ते वर्ल्ड नंबर 2 आहे. आमचे एक आता नवीन आहे याच्यामध्ये सांगायला गेलं की बॅडमिंटन पटू ते IAS ऑफिसर आहेत, ते सुहास एलवाय म्हणून, ते युपी मध्ये डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटच्या पोस्ट वरती असून आणि कोविड मध्ये ते काम करून पण आपली प्रॅक्टिस करून त्यांनी पात्रता या इव्हेंटसाठी प्राप्त केली आहे. तर एक सोशल वर्क आणि एक क्रिया या दोन्ही त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. तर अशा लोकांना माझी शुभेच्छा पण आहे आणि मला निश्चितपणे वाटतंय की हे लोक चांगला तिकडे कामगिरी करतील आणि आपल्या देशासाठी पदक नक्कीच निवडून येतील. आणि ऍथलेटिक्सच्या नंतर जर कुठला इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये भारताला जास्त पदकांची आशा आहे तो बॅडमिंटनच असावा असं मला वाटतं. सर, पॅरा बॅडमिंटनचा उशिराने समावेश झाल्यामुळे भारताने एक हक्काचं पदक जे सत्यप्रकाश तिवारी यांच्याकडनं मिळू शकणार होतं
ते पदक कुठेतरी भारताने गमावलं असं वाटतं. म्हणजे जो काही उशीर झाला हे भविष्याचे हे आहे. त्या नक्कीच आम्ही जर आमचा इव्हेंट असला असता तर आम्ही नक्कीच प्रयत्न केला असता. प्रयत्न केले. माझा जसं की आहे डबल्सचाच इव्हेंट होता व्हीलचेअर मध्ये. आणि तुम्ही आता विचारलं होता की फरक काय व्हीलचेअर इव्हेंट मध्ये ऍक्च्युली पॅरा इव्हेंट मध्ये जे व्हीलचेअरचे कॅटेगरीज आहेत त्यांना असं नाही की जे स्टँडिंग वगैरे आहे त्यांना काय त्रास कमी नाहीये असं नाहीये. पण जे व्हीलचेअर इव्हेंट आहे त्यांना थोडासा एक्स्ट्रा एफर्ट करावा लागतो किंवा त्यांना जास्त मेहनत पण घ्यावा लागतो. आणि त्यांचे जे त्यांना दोन्ही बाजूनी म्हणजे काय त्यांचे जे इक्विपमेंट वगैरे असतात व्हीलचेअरचा विशेष करून जे व्हीलचेअर इव्हेंट आहेत जसं बॅडमिंटनच म्हणायला गेला ह्याच्यात जे खेळण्याची व्हीलचेअर आणि जे आम्ही रेग्युलर यूज करतो ती व्हीलचेअर मध्ये भरपूर फरक आहे. आणि हे व्हीलचेअर जे खेळण्याची जी स्पोर्ट्स व्हीलचेअर असतात ही फार म्हणजे कॉस्टली पण असतात. आम्ही जे सुरुवात केली त्या टायमाला आमच्याकडे हे नव्हतंच म्हणजे स्पोर्ट्स व्हीलचेअर नव्हतीच. आम्ही हे नॉर्मल व्हीलचेअर वरतीच खेळायचो. आणि जेव्हा आम्ही इंटरनॅशनल पार्टिसिपेट केलं तेव्हा हे माहिती पडलं की बाबा हे व्हीलचेअरचं असं पाहिजे आपल्याला. ते मोबिलिटीमध्ये फार फरक पडतो. आपण कधी याचा हे पण या टुर्नामेंटमध्ये आपल्याला माहिती पण पडणार. पण हे जे व्हीलचेअरचे जे पार्टिसिपेंट कधी आपण इव्हेंट बघा आपल्याला माहिती पडणार. एवढा मोठा याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की मी म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही. तर हे आता आमचं आयुष्य तर हे व्हीलचेअर जमवाजमवीमध्येच गेलं अर्धा. बरोबर. कारण का त्या टायमाला हे लाखो रुपयाची व्हीलचेअर कोण देणार. कोणाला आम्ही सांगायचं की व्हीलचेअर पाहिजे व्हीलचेअर पाहिजे देतो. पण जेव्हा हे अशा व्हीलचेअरची हे यायची पाळी यायची त्यांना की बाबा हे द्यायचंय तर ते मागे व्हायचे. एकतर त्यांना कदाचित असं वाटायचं की हे एवढी किंमत म्हणजे हा आम्हाला खोटं बोलतोय की काय हे पण भावना लोकांमध्ये निर्माण झाली. पण त्याच्यामध्ये एक असा विषय होता 2004 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होती तायवानमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी आणि म्हणजे डबल्स मध्ये आम्ही प्री क्वार्टर मध्येच हे झालं आमचं पराभव झाला. तर ते एक थोडासा इव्हेंट मध्ये एक पेपरमध्ये पण आर्टिकल आलेला. तर ते आमचे मुंबई पोलीस ट्रॅफिक पोलीस ते तेव्हा डीसीपी होते हरीश बैजल साहेब. तर त्यांनी ते वाचलं असे आणि त्याच्यामधून त्यांनी म्हणलं ते बोलवलं आम्हाला की काय झालं नेमकं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि ते सांगितल्यावरती मग त्यांनी ते आमच्यासाठी व्हीलचेअरचा हे केलेला बंदोबस्त केलेला. आणि त्याच याच्यावरून मी 2006चा जो एशियन गेम्स होता पॅरा एशियन गेम्स जर तुम्ही म्हणता हे व्हीलचेअर कॅटेगरीचा आता तुम्ही एक हे सांगितलं की पॅरा बॅडमिंटनचा मी एकमेव पदक विजेता नाहीये. बॅडमिंटन मध्ये बरेचसे लोकांनी पदक मिळवले पण व्हीलचेअर कॅटेगरीचे मी आणि माझा पार्टनर जो अंजना रेड्डी आहे हैदराबादचे हे व्हीलचेअर कॅटेगरीचे एशियन गेमचं एकमेव आम्ही पदक विजेता. आणि त्यांनी जे व्हीलचेअर त्या टायमाला प्रोव्हाइड केली आम्हाला त्याच्यामुळे ते शक्य झालं. नाहीतर ह्या व्हीलचेअर मध्ये कोरिया चायना जपान हे जे टीम आहेत हे निश्चितपणे भरपूर ते आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये ती थोडीफार सुविधा म्हणजे हे काय आहे की आता जो पॅरा बॅडमिंटन आहे त्याचं आमचं जे नॉर्मल बॉडी आहे जी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया तर ह्याच्या अंतर्गत मर्ज झाल्यामुळे त्याच्यानंतर थोडासा प्लेयर्सची थोडी सुविधा थोडीशी वाढली आहे. आणखी त्याच्यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया हे थोडं लक्ष देते. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आता पहिल्यासारखी राहिली नाही. एक विषय आपण मध्ये काढलेला पण त्या टायमाच्या पेक्षा आताची जी पीसीआय आहे त्याच्यामध्ये आता त्याची प्रेसिडेंट आहेत दीपा मलिक. ते स्वतः एक दिव्यांग आहेत आणि मागच्या ऑलिम्पिक्स मध्ये त्यांना शॉर्टपुटच्या इव्हेंट मध्ये पदकही भेटलं सिल्वर मेडल खेलरत्न अवॉर्डी आहेत. पण अशा लोकांनी जेव्हापासून म्हणजे या असोसिएशन मध्ये हे केलं पार्टिसिपेट केलंय तर त्याच्यामध्ये भारतामध्ये पण हे पॅरा गेम्सची थोडीशी रूपरेषा जी आहे ती थोडीशी चांगली होत चालली आहे. आणि निश्चितपणे आता लोकांना जर सुविधा भेटणार तर पॅरा गेम्स मध्ये पण
आणि आपल्याला माहितच असेल मागच्या टायमाला पण आम्ही नॉर्मल खेळाडूंपेक्षा असं त्यांना हे डिमोरलाइज करायचा माझा उद्देश नाही, पण मागच्या टायमाला पण आमचे नॉर्मल खेळाडूंना 2 पदकं होती, आमची त्या टायमाला 4 पदकं होती. आणि यावेळी पण असं मला वाटतं हे माझ्यासाठी पण सन्मान आणि आनंदाची बातमी असेल जर आम्ही या आपल्या नॉर्मल खेळाडू जे 7 पदकं आहेत त्यांची त्याच्यावरती माझा तर विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे त्याच्यावरतीच आमची पदकं भेटणार, तर मला आनंद होईल. सर, एवढी चांगली कामगिरी करून सुद्धा पॅरा स्पोर्ट्स पर्सन, पॅरा खेळाडू हे कुठेतरी प्रसिद्धी किंवा सामाजिक माहिती खूप कमी असते यांची. नक्की नक्की. तर ती लोकांपर्यंत पॅरा गेम्स किंवा पॅरा खेळाडू हे पोहोचवण्यासाठी नेमकं काय काय गोष्टींवरती भर दिला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं सांगितलं की नाही हे पहिल्या आजच्या तुम्ही 15-20 वर्षाचा जर इतिहास काढला तर लोकांना बरेचशे लोकांना याच्याबद्दल तर माहितीच नव्हतं. पण आता गेली जी थोडी वर्ष आहेत ऍक्च्युली मी म्हणायला गेलं तर 2012चा जो लंडन ऑलिम्पिक होता त्याच्यामध्ये एकच पदक होता आपल्याला. पण त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपले मीडिया विशेष प्रकाराने मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता हे सोशल जे मीडिया आल्यानंतर ह्याच्यामध्ये बराचसा परिवर्तन झालं हे नक्कीच आहे की त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांचा आता हे खरं सांगायला गेलं तर पहिलेच मी तुमचा आभार मानायला पाहिजे होता की आपले जी संस्था आहे त्या क्रीडा क्षेत्रातील जे आपलं एक निस्वार्थ सेवा भावनेने आपण जे कार्यरत करतोय आणि हेच पाहिजे याला आमच्या खेळाडूंना हेच पाहिजे. त्यांना काय जे पहिले येत होते आता ठीक आहे थोडासा कमर्शियल वॉर्ड किंवा हे त्याच्याशिवाय काही होत नाही हे पण गरजेचं आहे. पण पहिल्यांचे जे खेळाडू होते सर यांच्यामध्ये त्यांना म्हणजे प्राइज मनी म्हणा हे म्हणा हे काय स्वार्थ पहिलं लोकांमध्ये नव्हतं. त्यांना फक्त खेळायची भावना होती आणि देशासाठी करायची भावना होती. ह्याच्याचमुळे त्या लोकांनी त्या फील्डमध्ये आपलं माझ्यापेक्षा पण जे ज्युनियर म्हणजे सिनियर खेळाडू होते त्यांची भावना हीच होती की आम्हाला खेळायचंय आणि देशासाठी काय करायचं ही भावना आहे. तर आज पण मी माझ्या नवीन जे खेळाडू आहे त्यांना पण हेच सांगतोय की बाबा तुम्हाला प्रचार प्रसार सर्व काय भेटणार आज न उद्या ते भेटणारच आहे सर्व. आजकाल गव्हर्नमेंट पण सर्व करते लक्ष देते असं नाही. ते थोडासा त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही विचारला प्रश्न की काय करायचं गरज गव्हर्नमेंटची राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र शासन म्हणा हे दिव्यांग व्यक्ती क्रीडाचा एक भाग सोडून द्या पण दिव्यांगांसाठी यांची फार काही योजना असतात पण ते जास्त करून ती योजना फक्त कागदावरतीच संपुष्टात येतात. त्याचा प्रचार प्रसार एकतर होत नाही. आणखी माझ्या हिशोबाने हे फक्त याचा जे काय गव्हर्नमेंटनी म्हणा सोशल मीडिया आपल्यासारखे लोकांनी म्हणा किंवा कॉर्पोरेट क्षेत्राचे लोकांनी म्हणा याचा अवेअरनेस केला पाहिजे लोकांमध्ये. क्रीडा हे फक्त कॉम्पिटिशनचं हे नाहीये हे आपल्या हेल्थ वाईज पण एक आज गरजेचा विषय आहे की आपण जे ऑलिम्पिक मध्ये किंवा एशियन गेम्स वर्ल्ड चॅम्पियनशिप याच्यामध्ये जायचं ह्या उद्देशाने ना आपल्याला हेल्थ वाईज पण आपल्याला फिट राहायचं तर हा क्रीडा माध्यमच हा एक मेन माध्यम आहे. डॉक्टरांचं औषध घ्यायच्या ऐवजी आपण जर क्रीडा क्षेत्रात कुठलाही डिसिप्लिन असू द्या कुठलाही क्षेत्र असू द्या त्याच्यामधला तर हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. या उद्देशाने पण लोकांनी या क्रीडा क्षेत्रात यायला पाहिजे. कमर्शियल व्हॅल्यू आता राज्य सरकार केंद्र शासन त्याच्याकडे बघतच नाही असं नाहीये पण त्या टायमाला नव्हतं आणि मॅक्सिमम त्या टायमाला जे पार्टिसिपेट करत होते हे हेल्थ वाईजच करत होते. हे ऍक्च्युली जे पोलिओचे पेशंट होते त्यांना डॉक्टरच सल्ला द्यायचे की तुम्ही स्विमिंग करा किंवा दुसरे जे कसं होतं थोडासा आम्हाला ठीक आहे कमी थोडासा ताकद आहे त्यांनी हा इव्हेंट करा रनिंग करा किंवा सायकलिंग करा हे असं म्हणजे डॉक्टरची ऍडवाइस होती आणि त्या उद्देशाने लोक याच्यामध्ये इन्क्लूड होत. आज ठीक आहे आजचा पॅरालिम्पिकचा प्रचार प्रसार माझ्या हिशोबाने भारतात पण कमी नाहीये अजून त्याचा वाढवण्याची गरजेचं आहे नाही असं नाही. आता राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र शासनही देखील म्हणजे केंद्र शासन पण जे आता इक्वलीच
जे अमाऊंट देते प्राइज मनी किंवा त्यांच्या सुविधावरती, पण हे फक्त ही सुविधा आजपर्यंत एक शहरापर्यंत जास्त करून मर्यादित राहिली असं मला वाटतं. माझं एक वैयक्तिक मत असं आहे. हे ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचायला पाहिजे. खेडेगावात जेव्हा तिकडे टॅलेंटची कमी नाहीये बरेचसे, आणि आता त्याच्या उदाहरण पण आहेत, नाही असं नाही, बरेचसे आता आता या टायमाला जे पॅराऑलिम्पिक मध्ये जे खेळाडू जात आहेत किंवा आपले नॉर्मल खेळाडू पण जे जात आहेत ते ग्रामीण, त्यांचा परिवेश ग्रामीण भागाचा आहे, तुम्ही बघितलं तर. पण आजपर्यंत स्थिती काय होती की आम्ही म्हणजे आता दिव्यांगांबद्दल सांगतोय, ते घरची लोकच अलाव करत नव्हती. काय की ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही तिकडे जाऊन खेळून, काय सुविधा भेटणार? पहिले तुम्हाला काय विशेष करून प्राइज मनी नव्हती, काही नोकरी धंदा म्हणजे काय, म्हणजे एक लाईफ जी सिक्युअर नव्हती, एक कॅरियर म्हणून तुम्ही त्याला हे ऍक्सेप्ट करू शकत नव्हता. हे काही वर्षापूर्वीची गोष्ट होती. पण आता या दिशेने आपले महाराष्ट्र शासन पण आणि केंद्र शासन पण आता ह्यांनी सर्व खेळाडूंना नोकरी भरती आहे, थेट भरतीची सुविधा आहे. त्यांना आता हे जे पॅराऑलिम्पिक किंवा जे ऑथोराइज इव्हेंट आहेत, एशियन गेम्स आहेत, कॉमनवेल्थ गेम आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप, त्याच्यासाठी आर्थिक मदत पण देखील करते. पण हे माझ्या हिशोबाने याचा प्रचार केला पाहिजे, जेणेकरून काय की लोक जे या क्रीडा क्षेत्रात म्हणजे पॅरा क्षेत्राला आपला कॅरियर म्हणून ते लोक याच्यामध्ये पुढाकार घेतील. म्हणजे या उद्देशाने राज्य सरकारने काम केलं पाहिजे, केंद्र शासनाने. हे कधी होणार? जेव्हा तुम्ही याचा प्रचार करणार, लोकांमध्ये अवेअरनेस टाकणार, तेव्हा तुम्ही हे करणार, आणि हे ग्रासरूटला पण व्हायला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं तर माझा एक मेन हे आहे की हे म्हणजे फक्त दिव्यांगांसाठी नाही, हा क्रीडा जो विषय आहे हे आपला एक सिलेबस वाला, याची मागणी भरपूर लोकांनी पण केली आहे. हे आपल्या एज्युकेशन माध्यमातून पण यायला पाहिजे. हा एक विषय असायला पाहिजे क्रीडा. आणि त्याला म्हणजे जसं तुम्ही गणित, सायन्स ह्याला मार्क देता, तशी त्याला मार्क द्या, आणि तो कंपल्सरी कंपल्सरी असायला पाहिजे, जेणेकरून त्याला म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे तो येणार. आता सर्वच काय तुम्ही सायन्सचा घेऊन सर्व डॉक्टर काय इंजिनियर होत नाही सर. तर हे एक इन्व्हेस्टमेंट आहे. ते जे सर्व पालकांना म्हणा किंवा सरकारला म्हणा, ज्यांची जी योजना असतात त्याच्यामध्ये हा इन्व्हेस्टमेंट त्यांना थोडाफार करावाच लागेल. अगदी बरोबर. सर, खरं तर खूप काही जाणून घेता आलं पॅरा ऑलिम्पिक बद्दल तुमच्याकडनं, आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती आज या माध्यमातून मलाही मिळाली. खरं तर कारण खरं तर व्हीलचेअर गेम्स म्हणून पॅराऑलिम्पिक आधी ओळखलं जात होतं हे बहुतेकांना माहिती नव्हतं. सर्वात महत्वाचा मुद्दा हा येतो, आणि या माध्यमातून आज असे आणि यासारखी अनेक माहिती आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचली, आणि त्यासाठी तुमचं जे सहकार्य आम्हाला मिळालं, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि जे सहकार्य तुम्ही आम्हाला दिलं त्यासाठी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने तुमचं एकदा पुन्हा धन्यवाद करतो. आणि धन्यवाद. पण आपण जे कार्य करताय याच्यामध्ये ते पण हेच मला पाहिजे की असंच आपण आपल्या माध्यमातून क्रीडा क्षेत्र, ते नॉर्मल असू द्या, दिव्यांग असू द्या, तर त्यांच्यासाठी आपण कार्य करा, हीच माझी शुभेच्छा आहे आपल्या सर्वांना. मॅडमला पण, बडवे मॅडमला पण, आपले जे संचालक आहेत त्यांना सर्वांना आपण मला हे ऑपॉर्च्युनिटी दिली, आपल्या बरोबर बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी धन्यवाद. त्याच्या पॅरा स्पोर्ट्स बद्दल बोलण्यासारखी भरपूर विषय आहे, भरपूर विषय आहे. आणि त्यांची जी हे, आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलं मी, हे पालक ऍक्च्युली अवेअरनेस म्हणतो, पहिला जे फिजिकली चॅलेंज त्यांच्या घरवाल्यांना शिकवायला लागेल की बाबा तुमच्या मुलींमध्ये एबिलिटी आहे, त्याला तुम्ही पकडून ठेवू नका, त्याला बाहेर आणून द्या. आणि विशेष करून आमच्या ज्या महिला आहेत, जे लेडीज पार्टिसिपेंट आहेत, त्यांना कसं आहे की त्यांना तर लोक अजून पण थोडासा हे करतात की बाबा ना, हे लेडीज आहे, कुठे जाणार, हे करणार ते करणार. आणि त्यांच्यासाठी चांगला या क्रीडा क्षेत्रात हे ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी त्यांचा म्हणजे मी तर म्हणतो की त्याचा त्यांनी लाभ घ्यायचा, त्या आपल्या शरीरासाठी पण, आपल्या हेल्थसाठी पण. आणि आता कमर्शियल व्हॅल्यू ते गव्हर्नमेंट वगैरे करते, सर्व करते आमच्या. आणखी एक असं आहे की राज्य शासनाला माझा एक छोटासा एक विनंती असं आहे की त्यांनी हे नवीन खेळाडूंसाठी ते सर्व करतायत, नाही असं नाही, पण याच्यासाठी ज्यांनी थोडाफार योगदान आपलं केलंय पहिलं,
1972 जसं आपण म्हणताय पेटकर साहेबांसारखे बरोबर. त्यांचं पण त्यांनी जर मार्गदर्शन घेतला तसे जे सिनियर खेळाडू आहेत तर ते अजून आपले ओपिनियन किंवा आपला अनुभव त्याच्यामध्ये ते शेअर करतील आणि कोणाला पण जे काय हे संस्था आहे जे काय NGO म्हणा राज्य सरकार म्हणा त्यांना ते आपल्या जे अनुभव आहे आपलं सहकार्य देण्यासाठी माझ्यासारखे भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी भारतासाठी काही पदकं आणि पॅरालिम्पिकचा जो विषय आहे आता 12 पदकं आपण मिळवलेच आहेत. कोणाला नावं माहिती आहेत की 12 पदकांची भरपूर लोकांना आपल्या शासनाला देखील कदाचित माहिती नसेल. पण हेच अवेअरनेस आहे. हे अवेअरनेस तुम्ही पसरावं लागेल सर्वीकडे. आणखीन इकडे जिम्मेदारी थोडा गव्हर्नमेंटची असते. जर गव्हर्नमेंटने हे साथ दिला तर दिव्यांग खेळाडू पण कुठे पाठीशी राहणार नाही. आपल्या देशासाठी ते निश्चितपणे म्हणजे ते गौरवचा एक विषय त्यांच्याकडून घडेल. त्यांचा आपला तिरंगा झेंडा ते पण फडकू शकतात. हेच माझे विश्वास आहे. नक्कीच सर. आणि इतर खेळांप्रमाणेच पॅरा खेळांबद्दल पॅरा स्पोर्ट्स बद्दल सुद्धा जनजागृती आणि पॅरा स्पोर्ट्सची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पोर्ट्स इंडी सुद्धा कटिबद्ध राहिलेली आहे. आणि धन्यवाद. कारणाने आज पॅरा ऑलिम्पिकच्या धर्तीवरती एक पॅरा खेळाडूंना पॅरा स्पोर्ट्स पर्सन्सला एक नवीन उभारी मिळावी आणि ह्यातून एक मार्गदर्शन ह्या आजच्या एपिसोड मधनं मार्गदर्शन त्यांना मिळावं या हेतूनेच खरं तर हा एपिसोड ऑर्गनाईज केला गेलेला आहे. तर सर तुमचे एकदा पुण्या स्पोर्ट्स इंडीच्या वतीने धन्यवाद. आणि जाता जाता सर तुम्ही 2 खरंच महत्वाचे विचार इथे मांडून गेले की शालेय जीवनापासून स्पोर्ट्स हा एक सब्जेक्ट देण्यात यावा. खरं तर हा खूप गरजेचा विषय आहे. जर भारताला खेळामध्ये क्रीडा क्षेत्रात पुढे जायचं असेल तर हा खूप महत्वाचा उपयोग ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट पॅरा स्पोर्ट्स कडे त्या खेळाडूंना वळवण्यासाठी आधी त्यांच्या पालकांच्या मनात जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे. खरं तर आजच्या मुलाखतीतनं हे 2 खूप बहुमूल्य असं मार्गदर्शन या 2 क्षेत्रांसाठी खरं तर मिळालं. आणि असंच म्हणावं लागेल की आजचा हा जो एपिसोड होता हा सार्थकी लागला तुमच्या या मार्गदर्शनामुळे सर. नाही धन्यवाद. हे आपलं मोठेपण आहे. माझी कुठे पॅरा स्पोर्ट्स साठी म्हणा किंवा कुठल्याही क्रीडा क्षेत्रासाठी माझी जे काय सेवा आहे ते माझं कर्तव्य म्हणून मी पुढे पण हे करत राहणार याचा मी आपल्याला विश्वास देतो. आपल्याला धन्यवाद सर. पुन्हा एकदा धन्यवाद. तर मित्रांनो आपण आज पॅरा ऑलिम्पिक बद्दल माहिती जाणून घेतली सत्यप्रकाश तिवारी यांच्याकडनं. आणि ह्या पूर्ण मुलाखतीचा एक संक्षिप्त सारांश जाणून घेऊयात बडवे मॅम यांच्याकडनं. तर मी आमंत्रित करतो बडवे मॅम यांना. धन्यवाद जितेंद्र. सत्यप्रकाशजींनी खूप विस्तृतपणे आज इतकं माहिती दिली पॅराऑलिम्पिकच्या संपूर्ण इतिहासाची की कशी सुरुवात झाली, कुठल्या वर्षी सुरुवात झाली आणि त्याच्यात कशा डेव्हलपमेंट होत गेल्या, त्याचं नाव कसं बदललं, व्हीलचेअर नंतर मग पॅराऑलिम्पिक्स, पहिले फक्त व्हीलचेअर गेम्स म्हणून सगळेच गेम अंतर्भूत होते. नंतर मग वेगवेगळ्या प्रकार दिव्यांगांच्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये गेम निर्माण झाले की व्हीलचेअर आहे किंवा म्हणजे मला वाटतं अंध लोकांसाठी वेगळं, काही अंधांचं म्हणजे आपल्या ज्यांना नाही त्यांच्यासाठी वेगळं एक असं ऑलिम्पिकचं असे सेक्टर्स निर्माण झाले आणि त्याच्यातून अनेक गेम निर्मिती झाली आणि त्याला सर्व जगाने त्याच्यासाठी मान्य केलं. तर खरंच ही जे मनसामर्थ्य आहे, शक्तिमानता आहे तुमच्या मनाची, ही सतत दिव्यांगांमधून ती प्रतीत होत असते. आणि फक्त खेळातूच नाही म्हणजे फक्त क्रीडा क्षेत्रातच नाही तर रोजच्या दिवसाला सुद्धा जगण्यासाठी काय जे धैर्य जे मनसामर्थ्य लागतं ते वेळोवेळी प्रतीत होतं. तर मला वाटतं सर्वांनीच तो जो आजकाल आपण सगळेजण म्हणतोय की माइंड पॉवर जे काय बोललं जातं ते मला वाटतं प्रत्येक क्षणी माइंड पॉवर जी असते ती आम्हाला रोज प्रतीत होत असते तुमच्या सगळ्या रोजच्या दैनंदिनी मधून. आणि क्रीडा क्षेत्र तर त्याच्यावरतीच आहे अजून, म्हणजे त्याच्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात. तर हे जे माइंड पॉवर आणि बद्दल जो एक चांगला संदेश दिला आणि आज विशेषत्व एक चांगली बातमी जितेंद्रांनी आपल्याला सांगितली की आता
पॅरा बॅडमिंटन पण इन्क्लूड झालं आहे पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये. ती खूप आनंदाची बातमी आहे. आणि आज तुम्ही इथे आलात, एक पॅरा बॅडमिंटन प्लेयर आमच्याकडे या दिवशी मुलाखतीसाठी वक्ते म्हणून आलात, तर हा एक चांगला सुंदर योग जुळून आलाय असं मला वाटतं. आणि नक्कीच आपण जसं म्हणलात तसं पॅराऑलिम्पिकच्या या वर्षीच्या आताच्या जे गेम्स आहेत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त अपेक्षा करूया की खूप जास्त मेडल्स आपल्याला मिळतील. हेच मला सगळ्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं प्रत्येक जण तेच एक स्वप्न बघत असेल. तर जितेंद्र, थँक्यू आणि खूप छान वाटलं आपण इथे आलात, आम्हाला सुंदर माहिती दिली. आपण आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी स्पोर्ट्स इंडी तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. तर आज आपण एक पॅरा ऑलिम्पिक वीर राहता राहिलेल्या आणि पण त्याच्यापेक्षाही कमी नसलेल्या एका खेळाडूंची जीवनगाथा त्यांच्याकडनं ऐकून घेतली. त्यांचा स्ट्रगल आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये मिळाला. अशाच एका पॅरा प्लेयर्सची स्टोरी, कथा नव्हे तर फक्त साक्षात त्या पॅरा प्लेयर्सलाच आपण पुन्हा या व्यासपीठावरती घेऊन पुढच्या एपिसोडला येणार आहोत. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी याच वेळी याच वेळी. ओ जान लगा के